राज्यामध्ये बिबट्याचा प्रश्न जो आहे तर तो ऐरणीवर आलेला असून येवला तालुक्यामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर वाढल्यामुळे आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जो आहे तर त्यांच्या वतीने थेट आता MECBवर जो आहे तर त्या या ठिकाणी धडक मोर्चा काढण्यात आला आणि या ठिकाणी जे आहे तर ते ठिय्या मांडून आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना जे तर ते जाब विचारण्यात आलेले आहेत। आपण या ठिकाणी जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत माणिकराव शिंदे भाऊ, मला हे सांगा, तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, तुमच्या एकूण काय मागण्या आहे? आमची प्रमुख मागणी एकच आहे की येवले तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा शेतीकरता वीज पुरवठा मिळाला पाहिजे। 24 तासाच्या आत खराब झालेली DP बदलून मिळाली पाहिजे आणि प्रत्येक गावाला वायरमन असला पाहिजे। या प्रमुख मागण्या आमच्या या आजच्या मोर्चाच्या निमित्ताने आहे। मला हे सांगा, तुम्ही याच्या अगोदरही मोर्चा काढलेला होता आणि आज तुम्ही या ठिकाणी धडक मोर्चा काढला आहे, काय सांगाल? साहेब, मागच्या वेळेस आम्ही मोर्चा काढला हेच कारण होतं आणि त्यावेळेस ह्या अधिकाऱ्यांनी मात्र 2 महिने लाईट आम्हाला दिवसा दिली आणि तालुक्यात वातावरण शांत झालं, आम्हाला अपेक्षा होती। परंतु मागच्या वर्षानंतर ह्या वेळेस सौर प्लॅन तालुक्यात वाढलेले आहेत। प्रत्येक शेतकऱ्याने ह्या लाईटीच्या वैतागून सौर प्लॅन या आपल्या विहिरीवर प्रायव्हेटरित्या खरेदी करून पैसे भरून ते बसवलेले आहे। असं असताना देखील एक तर लाईटचा लोड कमी झाला तरी देखील अधिकारी म्हणतात लोड शेडिंग, आणि लोड शेडिंगच्या नावाखाली रात्री 12ला लाईट द्यायची, सकाळी लाईट 6ला घालवायची। आमच्या पहाटेचा थंडीत कडकलेला शेतकरी हा आता चिडलेला आहे, भयभीत झालेला आहे। त्यामध्ये बिबट्याचं साम्राज्य तालुक्यात मोठ्या प्रमाणात आलेलं आहे, साप देखील मोठ्या प्रमाणात आहे। असा जीव मुठीत घेऊन आमचा लढणारा शेतकरी तो मोठ्या गुटीला आल्यामुळे आम्ही आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल, शरद चंद्रजी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, छावा संघटना असेल, शिवसेना शिंदे साहेबांची असेल, उबाटा असेल, हे सर्व तालुक्यातले प्रहार संघटना असेल, हे सर्व लोक एकत्र येऊन या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि अधिकाऱ्यांना आमचं हेच म्हणणं आहे की आपली मनमानी तुम्ही थांबवा आणि आम्हाला दिवसा लाईट द्या। जर कदाचित माणिकभाऊने या ठिकाणी ठरवून टाकलेलं आहे, जर 5 दिवसात आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर 5 दिवसानंतर या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे। हा देखील आमचा इशारा शासनाला आणि प्रशासनाला आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके सुद्धा आहेत, तुम्ही या ठिकाणी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे, तुमची काय मागणी आहे? नाही, आमचं सरळ एक स्पष्ट मत आहे, शेतकऱ्यांचा आजीवाळ्याचा विषय आहे, त्यामुळे आम्ही या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांना पाठिंबा देखील दिला आहे। आज खरं तर बघितलं तर रात्रीच्या लाईटीने बिबट्याचे हल्ले, थंडीचा कडाका आहेत, अनेक गोष्टी आहेत, परंतु राज्य सरकारने अतिशय स्पष्टपणे भूमिका घेतली आहे दिवसभर लाईट द्यायची। परंतु इथले जे प्रशासन आहेत, काही जाड खात्याचे जे अधिकारी आहेत, यांच्या टाळाटाळीमुळेच हा प्रकार होतोय। आज जर बघितलं धुळगावसारख्या ठिकाणी आम्ही जागासुद्धा दिलेली, परंतु देखील ते करत नाही। जळगाव सबस्टेशनमध्ये आमचं गाव येतं, तरी देखील हा एक विषय नुसता तालुक्याचा नसून हा शेतकऱ्याचा जीवनभरणाचा प्रश्न आहे। याच्यासाठी आम्ही या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग झाला, आमचा जाहीर पाठिंबा देखील आहे त्यांना। एकंदरीत 5 दिवसात कुठलाही निर्णय नाही झाला तर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे तर या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।